बरोबर होईल आणि मला वाटतं काही इमारतीचा भाग कोसळायला लागलाय आणि तो अपघात टाळायचा असेल तर तातडीने त्याची कारवाई करावी अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे. बोला. मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या ऊसाच्या पाणीपट्टीचा अन्यायकारक बोजा कमी करून दंडव्याज माफ करण्याबाबत मी विषय मांडतो आहे. उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण मराठवाडा हा भौगोलिकदृष्ट्या कायम दुष्काळाच्या छायेत असणारा प्रदेश आहे. येथील शेतकरी निसर्गाचा लहरीपणा, पाण्याची तीव्र टंचाई आणि सततच्या नापिकीशी झुंज देत आहे. अशा बिकट परिस्थितीत जलसंपदा पाटबंधारे विभागाकडून ऊसाच्या पिकासाठी आकारण्यात येणारी पाणीपट्टी खालीलप्रमाणे आहे. हंगाम पाणीपट्टी दर: खरीप हंगाम 1890, रब्बी हंगाम 3780, उन्हाळी हंगाम 5670 आणि सदर पाणीपट्टी वेळेत न भरल्यास त्यावर 50% दंड आणि त्यानंतर 12% व्याज आकारले जाते. यामुळे प्रति हेक्टर तब्बल 22,500 पर्यंतची अवाढव्य रक्कम शेतकऱ्यावर लादली जात आहे. मराठवाड्यातील ऊसाचे सरासरी हेक्टरी उत्पन्न अवघे 40 ते 50 हजार रुपयाच्या घरात असताना त्यातील अर्धाहून अधिक रक्कम केवळ पाणीपट्टीत जाणे अत्यंत अन्यायकारक आहे. मराठवाड्याची सततची दुष्काळी प्रतिकूल परिस्थिती पाहता ऊसाच्या पाणीपट्टीत विशेष सवलत देऊन दरात कपात करण्यात यावी. शेतकऱ्यांकडे थकलेली 50% दंडाची रक्कम आणि 12% व्याज पूर्णपणे माफ करण्यात यावे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यासाठी स्वतंत्र सवलतीचे सिंचन नियम लागू करण्यात यावेत ही विनंती मी या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्यातून करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्वेता माले. अध्यक्ष महोदय,